यावेळेला मी अनारशांचं पीठ फक्त 2 दिवस मुरत ठेवलं होतं. तर देखील या अनारशांना जाळी बघा, काय मस्त आलेली आहे, अगदी सुरेख. आणि त्याचमुळे आपले अनारसे अजिबात तेल न पिता मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. अतिल जाळीवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. हे कशामुळे झाले तुम्हाला माहीत आहे का? तर याच टिप्स आणि परफेक्ट प्रमाण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे अनारसे पहिल्याच प्रयत्नात देखील अजिबात तेल न पिता मस्त असे कुरकुरीत आणि जाळीदार तयार होतील. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी कपाच्या मापाने 2 कप आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे. आता या ठिकाणी तांदूळ कोणता घ्यायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तांदूळ घेताना तो जुना असावा आणि जाडा असावा. या ठिकाणी मी राशनचा तांदूळ वापरला आहे, कारण राशनचा तांदूळ जर जुना असेल तर याचा भात अजिबात चिकट होत नाही आणि हा जाड देखील असतो. याचं पीठ अगदी भरपूर प्रमाणामध्ये पडतं. तर तांदूळ घेतलाय. आता हा आपण धुवून घेऊयात, कारण या तांदळाला भरपूर सारी डस्ट असते आणि बऱ्याचदा कीड लागू नये म्हणून पावडर देखील लावलेली असते. त्यामुळेच हा मस्त असा 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे. तर बघा इतकी ही डस्ट निघतीये. आता हे पाणी मी फेकून देते आणि अशाच पद्धतीने पुन्हा एकदा एका पाण्याने धुवून घेते. तांदूळ व्यवस्थित 2 वेळेला धुवून घेतलेला आहे. अगदी मस्त असा पांढरा शुभ्र तांदूळ दिसतोय. आता हा आपण भिजत घालणार आहोत. आता हा तांदूळ आपल्याला पूर्ण 3 दिवस आणि 2 रात्र भिजवून घ्यायचा आहे. म्हणजेच आजचा वार आहे सोमवार, तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार आपल्याला पूर्ण दिवस हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे. पण एक टिप्स या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तांदूळ भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी यातील संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा नवीन पाणी टाकायचं आहे. पण लक्षात ठेवा, आधीचं पाणी काढून टाकत असताना हा तांदूळ हाताने चोळायचा नाही. फक्त अलगद यातील पाणी काढून टाकायचे, पुन्हा नवीन पाणी टाकायचे आणि पुन्हा हा झाकून तसाच भिजत ठेवायचा आहे. असं आपल्याला सलग 3 दिवस करायचं आहे. तर बघा, आज आहे बुधवार. बुधवारी सकाळी मी यातील पाणी काढून पुन्हा एकदा नव्याने पाणी टाकलं होतं आणि आता वाजले आहेत 5. तर 5 वाजेपर्यंत हे तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत. म्हणजे सायंकाळ झाली आहे. आता त्यावेळेला मी हा तांदूळ हातांवर चुरून बघितलाय. बघा अगदी छान व्यवस्थित असा बारीक झालाय. म्हणजे काय समजायचे, आपला तांदूळ अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे. आता यातील हे संपूर्ण पाणी काढून टाकायचे. आता मी सांगतेय की तुम्हाला वारंवार पाणी काढून टाकायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या तांदळाला अजिबात अंबूस वास येत नाही किंवा अनारसे चवीला देखील छान होता. पाणी संपूर्ण काढून टाकलंय. आता हे तांदूळ आपण एका चाळणीवर उपसून घेऊयात. म्हणजे यातील जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते पूर्णतः निघून जाईल. आता हे तांदूळ फक्त आपण 10 मिनिटे असेच चाळणीत ठेवूयात, म्हणजे यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. नंतर आपण हे सुती कापडावर सुकवून घेणार आहोत. तर बघा 10 मिनिटांनंतर आपल्या तांदळातील बऱ्यापैकी पाणी निथळलेलं आहे. आता हा तांदूळ आपण एखाद्या सुती कापडावर सुकवून घेऊयात. साधारणतः फक्त 20 ते 25 मिनिटे. जास्त वेळही भिजवायचं नाहीये, कारण हे तांदूळ मी मिक्सरला दळणार आहे. जर तुम्ही चक्कीतून दळून आणणार असाल तर मात्र हे थोडेसे जास्त सुकवले तरी देखील चालता, पण कितवत सुकवायचे ना, हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि एक महत्त्वाची टिप्स, हे तांदूळ सुकवत असताना सावलीतच सुकवा, उन्हात नाही. तर बघा साधारणतः 20 मिनिटांनंतर आपले तांदूळ अगदी व्यवस्थित असे सुकलेले आहे. हे हातांच्या मुठीत घेऊन बघायचे. यातील बरेचसे तांदूळ हातांना चिकटलेले आहे. एवढेच तांदूळ आपल्याला थोडेसे ओलसर हवे आहेत, कारण हे आपण मिक्सरला दळणार आहोत. थोडेसे ओलसर असले की ते पटकन दळले जातात. जर चक्कीतून दळायचे असेल तर आणखी थोडेसे तुम्ही सुकवू शकता. फक्त 2 ते 3 तांदूळ आपल्या हातांना लटकले पाहिजे, एवढाच ओलावा त्यामध्ये असावा. पण लक्षात घ्या, जास्त तांदूळ सुकवलेले नसावेत, थोडासा ओलावा नक्की असावा. आता यातील थोडे थोडे तांदूळ आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि दळून घेऊयात. तर बघा या ठिकाणी आपलं अशा पद्धतीचं तांदळाचं पीठ मात्र तयार झालेलं आहे. आता हे आपण एका चाळणीने चाळून घेऊयात. म्हणजे यामध्ये जर अशी जाडसर कणी शिल्लक राहिली असेल तर ती या गाळणीमध्ये शिल्लक राहील. सेम पद्धतीने मी संपूर्ण तांदूळ एकाच वेळेला दळून घेतेय. हा तांदूळ थोडासा ओलसर असला की याचं पीठ देखील थोडंसं ओलसरच तयार होतं. आणि ज्या वेळेला आपण यामध्ये गुळ घालतो ना, त्यावेळेला त्या गुळाला पटकन पाणी सुटतं आणि यामुळे आपलं जे पीठ आहे ना पटकन फर्मंट होतं, म्हणजे पटकन आंबतं. यामुळेच आपल्या अनारस्यांना जाळी छान पडते. संपूर्ण तांदळाचं पीठ छान असं चाळून झालेलं आहे. आता यामध्ये गुळ मिसळणार आहोत. त्याकरिता पहिले गुळ कोणता घ्यायचा ते बघूयात. तर या ठिकाणी आपल्याला चिक्कीचा गुळ घ्यायचा आहे.
जो गूळ हातांवर मॅश केला की त्याची अशा पद्धतीची गोळी तयार होईल, कारण यामध्ये थोडासा चिकटपणा हा हवाच. जास्त कोरडा गूळ किंवा रवाळ गूळ वापरायचा नाहीये. तर आपण या ठिकाणी अर्धा किलो तांदूळ घेतले होते. त्याकरिता मी 450 ग्रॅम गूळ घेतलाय आणि कपाच्या मापाने बघायला गेलं तर 2 कप तांदळाला 2च कप किसलेला गूळ घ्यायचा आहे. गूळ हा किसलेला वापरला की तो मिक्स करायला सोपं पडतं. आता हा गूळ आणि तांदूळ व्यवस्थित असा हातानेच मिक्स करून घेऊयात. गूळ आपला छान असा मऊसूत असल्यामुळे तो हाताने व्यवस्थित असा चुरता येतो किंवा व्यवस्थित मिक्स करता येतो. त्या पद्धतीनेच आपण हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता, पण मी नाही मिक्सरला फिरवून घेणार. हातानेच हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटेसे गोळे तयार करून घेऊयात अशा पद्धतीचे, आणि हे गोळे आपण एका डब्यामध्ये ठेवूयात. ज्या डब्याचं झाकण अगदी टाईट लावता येईल ना अशाच डब्यामध्ये ठेवा, कारण यामध्ये आपल्याला अजिबात हवा जाऊ द्यायची नाहीये. यामुळेच आपलं तांदळाचं पीठ अगदी पटकन फर्मंट होईल. तर बघा, या पद्धतीने आपले 4 गोळे या ठिकाणी तयार झाले आहेत. आता याला झाकण लावूयात आणि हा डबा एखाद्या छान अशा उबदार जागेवर ठेवून देऊयात. आता या ठिकाणी मी गूळ आणि तांदळाचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे मी फक्त हे 2च दिवस फर्मंट करून घेणार आहे. तर बघा, 2 दिवसांनंतर आता मी हा डब्बा खोलून बघतीये. आपलं तांदळाचं पीठ छान असं थोडंसं ओलसर असल्यामुळे या गुळाला पटकन पाणी सुटलेलं आहे. अगदी व्यवस्थित हा गुळ मेल्ट झालेला आहे आणि पीठ देखील छान असं अंबलेलं आहे, फसफसलेलं आहे. या पिठाला जाळी बघा किती मस्त पडलेली आहे, एकदम छान अशी जाळी पडलेली आहे. आता हे पीठ आपण एखाद्या ताटामध्ये काढून छान असं मळून घेऊयात. हे पीठ जर हातांना चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल देखील लावून घेऊ शकता. आता हे मी छान असं मळून घेते आणि मऊसूत करून घेते, म्हणजेच एकजीव करून घेते. आता मी या ठिकाणी गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे मला या ठिकाणी अजिबात कोणताही पदार्थ एक्स्ट्राचा घ्यावा लागला नाही. पण जर तुम्हाला हे पीठ जास्तच कोरडं वाटत असेल, म्हणजेच अशा पद्धतीचं मऊसूत झालं नसेल, तर तुम्ही थोडासा दुधाचा शिपका मारू शकता, साधारणतः फक्त 1 ते 2 चमचे. आणि जर पीठ जास्त सैलसर झालं असेल तर थोडंसं तांदळाचं पीठही घालू शकता. आता यामधील मी थोडासा छोटासा पेढ्याच्या आकाराचा एक गोळा घेतलाय. आता याचा आपण अनारसा थापूयात. तर त्याकरिता एक बटर पेपर घेतलाय, त्यावर थोडीशी खसखस टाकली, खसखस हाताने पसरवून घेतली आणि त्यावर हा पिठाचा गोळा ठेवलाय. आता फक्त आपल्या बोटांच्या मदतीने हा गोळा गोल गोल फिरवत चालायचा आहे. अगदी व्यवस्थित गोल गरगरीत मस्त असं आपलं हे अनारसा थापलं जातं, कारण हे पीठ आपण अगदी छान असं व्यवस्थित मऊसूत करून घेतलेलं होतं. तर बघा, एक अनारसा थापलेला आहे. आता हा आपण जरा वेळ साईडला लावून देऊयात आणि सेम पद्धतीने दुसराही अनारसा तयार करून घेऊयात. दुसऱ्या हाताच्या मदतीने थोडीशी खसखस पसरवून टाकायची आहे आणि त्यावर सेम पद्धतीने फक्त बोटांच्या मदतीने आपल्याला हे अनारसे थापून घ्यायचे आहेत. आता बरेच जण खसखशीऐवजी तीळ वापरतात, तर काही जण रवा वापरतात. तर तुमच्या भागात जे वापरत असेल ते तुम्ही वापरू शकता. मला खसखसीमधील अनारसे खूपच आवडतात, म्हणून मी खसखसच वापरली. तर बघा, दुसरंही अनारस तयार झालेलं आहे. आता ही अनारसे आपण लगेचच तळून घेऊयात. आता हे अनारसे उचलायचे कसे ते बघूयात, कारण ते देखील महत्त्वाचं आहे, कारण याचा आकार चेंज व्हायला नको. तर यावर फक्त असे बोट ठेवायचे आणि उचलायचं, अगदी सहजतेने उचललं जाते. आता हे अनारसे तेलात सोडत असताना खसखशींची बाजू वरच्या साईडने हवी आणि पिठाची बाजू खाली हवी. तर तेल कसं तापलेलं असावं, तर तेल हे मध्यमच गरम असावं आणि गॅसची फ्लेम देखील मध्यमच असावी. हे अनारसे जोपर्यंत तळून वरती तेलावर तरंगायला लागत नाही तोपर्यंत याला झाऱ्या उलटणं लावायचं नाही. ज्या वेळेला हे तेलावर तरंगायला लागतील त्यावेळेला झाऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने यावर थोडं थोडं तेल लोटत चालायचे आणि जोपर्यंत याला हलकासा चॉकलेटी रंग येत नाही ना तोपर्यंत हे मस्त असे तळून घ्यायचे. अगदी मस्त अशी या अनारस्यांना छान अशी जाळी पडलेली आहे बघा, अगदी मस्त असे हे अनारसे दिसत आहेत. अजिबात तेलही पिलेलं नाहीये. अगदी मस्त असा चॉकलेटी रंग आला की ते छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील तयार होतात. आता हे अनारसे या तेलातून बाहेर काढून घेऊयात. तर बघा, अनारसांची प्रोसेस जर ही मोठी असली तरी देखील आपण ही भरपूर दिवस करतो, त्यामुळे ही प्रोसेस जास्त अवघड वाटत नाही आणि जर परफेक्ट प्रमाण घेतले तर अगदी व्यवस्थित असे हे अनारसे पहिल्याच प्रयत्नात तयार होतात. तर सेम पद्धतीने मी फक्त निम्म्या पिठाचे हे अनारसे तयार करून घेतले. अजून निम्म पीठ शिल्लक आहे,
ते पीठ मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. ते पीठ 6 महिन्यांपर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता, अगदी व्यवस्थित राहतं. आता या तयार अनारसांपैकी एक अनारस मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा अगदी मस्त असं जाळीदार झालेलं आहे. तुटताना देखील अगदी मस्त असं कुरकुरीत आणि पटकन तुटलं गेलंय. मस्त असं खुसखुशीत झालंय. अतिल जाळीवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.